वृक्षाचे पाणी हरियाची सत्ता किंवा गतीने वर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभू प्रलय स्थान निधानम बीजमोहयम असा असणारा सत्ताधारी भगवान परमात्मा त्याच भगवान परमात्म्याच्या सत्तेवर साधू संतांच्या कृपाशीर्वादानं आपल्या गावामध्ये सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा अगदी या कार्यक्रमामध्ये दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पमनाकडे आलेली आहे हे मी माझं परमभाग्य समजेल. खऱ्या अर्थानं अगदी सुंदर असं वातावरण आहे. या वातावरणामध्ये पांडुरंग परमात्म्याच्या नामाचं चिंतन आपल्याला पाहायचं आहे. पण अगदी या कीर्तनासाठी ज्यांची मला सुंदर अशी साथी या ठिकाणी आहे, ज्यांनी सुरुवातीला गोड अशी सुंदर अशी गोड चाल गायली, महाराष्ट्रातील नामांकित नामवंत गायनाचार्य श्री आदरणीय भक्तपरायण संगीत विशारद संगीत अलंकार अजय महाराज या ठिकाणी महाराजांना माझं वंदन असेल. त्याचबरोबर श्री भक्तपरायण महाराष्ट्रातील नामांकित नामवंत गायनाचार्य संगीत विशारद संगीत अलंकार निवृत्ती महाराज या ठिकाणी त्यांनाही माझं वंदन असेल. आणि विशेषतः तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग मला त्यांच्यामुळे घडून आलेला आहे. आपल्या तिथले हरिभक्तपरायण आदरणीय संदीपांजी महाराज असतील, महाराजांनी संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कातून इथपर्यंत येण्याचे प्राप्त झाला.
गावातील सर्व तरुण बांधव असतील, सहकारी मंडळी असतील, गावातील सर्व पुरुष मंडळी असतील, सगळ्यांच्या सहकार्याने, सगळ्यांच्या संपर्काने, सगळ्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्यापर्यंत आलेली आहे. भगवंताच्या चरणावर सेवा समाप्त करण्याचे काम या ठिकाणी मी करणार आहे. अगदी पुढे मला म्हणजे सुंदर अशी साथी या ठिकाणी आहे. हरिभक्तपरायण संतोष महाराज आहेत. महाराजांनाही वंदन असेल, अगदी गोड त्यांचं वाजवणं आहे. सर्व हरिभक्तपरायण मंडळी, पाठीमागं चौकदार बाबा आहेत, विनयगरी बाबा आहेत आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी आहेत. सगळ्यांना जरी नतमस्तक होईल. भजन मंडळ कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आमचं जे काही गाणं असेल, वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत म्हणजे तुमच्या कानापर्यंत पोहोच करतील. दादांचं नाव सुरेश महाराज असतील, त्यांनाही माझं वंदन आहे. आणि सर्व हरिभक्तपरायण मंडळी आहेत. बाहेर गावातून आलेले सर्व पुरुष मंडळ असतील, पंचवर्षातून आलेले सर्व भाविकजन आहेत. सगळ्यांच्या मध्ये भगवंताच्या नामाचे चिंतन आपल्याला पाहायचे. मस्तक आहे पायावर निवडले अभंगातून जगद्गुरु तुकोबराया आपल्या मांडवी देहाला सांगताय, बाबा हा जन्म तुम्हाला मला प्राप्त झालेला आहे. मग काय करायचं? हिताच्या ठिकाणी जागं राहायचं, हित जागायचं, भगवंताचं नामस्मरण करायचं. हित जर जागलं तर धन्यता आपल्याला नाही, आपल्या आई वडिलांना प्राप्त होते. म्हणून आपुलिया हिता असे जागता, धन्य माता पिता तया. अभंगाच्या दुसऱ्या जन्मात तुकोबरायांनी सांगितलं, आपल्या घरामध्ये, आपल्या कुळामध्ये जर चांगली मुलं जन्माला आली, त्यांचा आनंद गावाला नाही, तालुक्याला नाही, जिल्ह्याला नाही, देशाला नाही, साक्षात जगाच्या मालकाला होतो. पण सात्विक विचारांची मुलं घरामध्ये जन्माला आली पाहिजे. आणि जन्माला आल्याच्या नंतर त्या मुलानं काय करावं? गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन. भगवंताचं नामचिंतन, गीता भागवत या ग्रंथाचं श्रवण जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अशी सात्विक मुलं जर असतील तर त्या मुलांची सेवा आम्हाला माझ्या जीवनामध्ये घडावी. म्हणून तुका घडो त्यांची सेवा आणि तरी माझ्या दैवा पार. हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. विठ्ठल तुकोबराय या ठिकाणी आपल्याला सांगतात की बाबा माणसाने हित जागलं पाहिजे. मनुष्य जन्म धारण करून आल्याच्या नंतर माणसानं कुठेतरी हिताच्या ठिकाणी जागं राहावं. का हित जागायचं? हित जागण्याचं कारण काय? तुकोबराय आपल्याला सांगतात अभंगाचं पहिलं चरण.
कसे जागता धन्य माता पिता तयाची अभंगाच्या पहिल्या जन्मात जगद्गुरु तुकोबाराय सांगतात की बाबा मनुष्य जन्म धारण करून आल्याच्या नंतर माणसानं काय करायचं, हिताच्या ठिकाणी जागा राहायचं, हित जागायचं. बरेच लोक प्रश्न करतात काय हित जागणं कशाला म्हणायचं, हित जागायचं म्हणजे तरी काय करायचं. समजा की त्याचं उत्तर आपल्याला दिलं हित ते करावे देवाचे चिंतन करून यामन शुद्ध व्हावे. जगद्गुरु तुकोबारायांनी सांगितलं अनेक पुरावे देत आहेत. हित जागायचं, हिताच्या ठिकाणी जागा राहायचं म्हणजे काय करायचं, भगवंताचं नामचिंतन करायचं, भगवंताची भक्ती करायची. आणि हे नामचिंतन भगवंताची भक्ती जर आपण केली त्याला जीवन जगत असताना आपण जर पाहिलं आपलं हित कशात आहे, वाढावे संतान गृही व्हावे याच्यात आपलं हित आहे. गाडी बंगला पैसा धन संपत्ती बायको मुलं या सगळ्या गोष्टींना आपण आपलं हित मानतोय. पण संत सांगतात माणसाचं हित कशामध्ये, भगवंताच्या नामचिंतनामध्ये. भगवंताची भक्ती केली नामस्मरण केलं तर धन्यता आपल्याला नाही आपल्या आई वडिलांना प्राप्त होते. कारण धन्यता दिली कोणाला, धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता. जगाच्या मार्गावर होतो अभंगाचं दुसरं. जे सात्विक तयाचा हरी कवाटी देवा. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात
अद्याप लोकांना पटत नाही. बरेच लोक कीर्तनातून उठून गेले. त्यांना वाटलं ताई आता फक्त अध्यात्म सांगतात वाटतं. पण मला आजच्या या कीर्तनामध्ये मी राजाचा इतिहास सांगणार आहे. बारकाईनं ऐकायचं. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, घरामध्ये कुळामध्ये जर सात्विक विचारांची मुलं जन्माला आली ना, जगाच्या मालकाला आनंद होतो. मग आपलाच मुलगा असला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारखा. सांगू तुम्हाला, माझ्या राजांनी हे स्वराज्य घडवलं. आज भारतभर पूर्ण देशभर पूर्ण महाराष्ट्रभर राजांची जयंती साजरी केली जाते, केली पाहिजे, करायलाच पाहिजे. कारण त्या राजांचा स्वाभिमान अभिमान आज आपल्याला असला पाहिजे. सांगू, आज आपल्या गळ्यामध्ये माळ, आपल्या गळ्यामध्ये टाळ, आपल्या माळावर बुक्का, आपल्या कपाळावर कुंकू, आपल्या दारामध्ये तुळस, आपल्या मंदिरावर कळस जर कुणामुळे असेल तर महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज. कारण स्वराज्य घडवलं, स्वराज्य निर्माण केलं, स्वराज्य उभं केलं. अवघ्या 50 वर्षाच्या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा महाराष्ट्र जोडला होता. ऐका, किती 50 वर्षाच्या कालावधीमध्ये माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघा महाराष्ट्र जोडला होता. आपल्याला नाही महाराष्ट्र जोडता आला तरी चालेल, कमीत कमी स्वतःच कुटुंब जोडण्याचा तरी प्रयत्न करायला हवा. कारण हे राजांचे विचार आहेत, राजांची ही शिकवण आहे. राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब तुम्हाला सांगून जाईल, घरात मुलगा कसा असावा, घरामध्ये मुलगी कशी असावी, कोणत्या वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले याच्यामध्ये बारकाई नाही का. जाधव परिवारात वाढत होती ती गरब्या, दानपट्ट्या चालवायच्या, घोड्यावर बसायच्या, तलवार चालवायच्या, सगळे काम त्या वाटीला येत होते. आणि उपवास झाल्याच्या नंतर लखुजीराव जाधवांची ती कन्या होती. लखुजीराव जाधवांनी त्या कन्येचा विवाह निजामशाहीमध्ये काम करत असलेले वेदुजी भोसले यांच्याशी केला. त्यांचं नाव महिला मंडळ, त्या कन्येचं नाव हा महिला मंडळ महाराष्ट्रात राहतात ना, महाराष्ट्रातच राहतात ना. पाठीमागं बोला, त्यांचं नाव तुम्ही थांबा, पाठीमागं बोला, त्यांचं नाव तुमचं नाव बघा, ब्राह्मण नाही काय नाव त्यांचं, जाधव मासाहेब. लखुजीराव जाधवांची ती कन्या सगळे काम येत होते आणि स्वतःच्या वडिलांना विवाह करून दिला. विवाह झाल्याच्या नंतर तब्बल 1 वर्षामध्ये निजामशाहीने मराठ्यामध्ये युद्ध पेटवून दिलं. आणि युद्ध पेटून दिल्याच्या नंतर झालं असं, युद्ध पेटलं जाधवांचं आणि भोसलेंचं. भोसलेंच्या सरदार आणि जाधवांचे सरदार कापायला सुरुवात केली. एक एक करत सगळे जमिनीला पाडले. आणि तीच भोसलेंची तलवार जो दत्ता जाधव नावाचा जो मुलगा होता त्या मुलावर चालून आली आणि तो मुलगाही जमिनीला पाडला गेला. रागाला लखुजीराव जाधवांना 50 वर्षाचे लखुजीराव जाधव, माझा मुलगा मारला, भोसलेने माझा मुलगा मारला म्हणून 50 वर्षाचे लखुजीराव जाधव रणंगणात युद्धाकरता उतरले. विचार नाही केला, लाडकी कन्या दिली, तिला संसार करायचा, तिला तिथं राहायचं, विचार नाही केला. स्वतःच्या मेहनतीत तलवार काढली आणि भोसले घराण्यासोबत युद्धाला सुरुवात केली. एक 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 करत सगळे जमिनीला पाडले. आणि तीच शहाजी राजे भोसलेंची तीच तलवार, लखुजीराव जाधवांची तीच तलवार शहाजी राजे भोसले त्यांना लाडकी कन्या दिली होती का, त्या तलवारीवर येऊन आदळली. ऐका, हा प्रसंग किती वाईट आहे. हा सगळा प्रसंग माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब स्वतः उभं राहून पाहत होत्या. विचार करायला लागल्या, एका बाजूला जन्म देणारा बाप आहे, ज्यानं वाढवलं, ज्यानं मोठं केलं, ज्यानं हे जग दाखवलं, तो बाप एका बाजूला आहे आणि ज्याच्यासोबत संसार करायचा आहे ते कुंकू एका बाजूला आहे. आता कुंकू जरी जाते नाहीतर बाप तरी जाते. पण सगळे कामं शिकले होते, सगळे कामं येत होते. स्वतःच्या मनातली तलवार काढली. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदरचा हा इतिहास आहे दादा. राजा कोणत्या वाघिणीच्या पोटी जन्माला आले नाही का, स्वतःच्या मनातली तलवार काढली आणि स्वतःच्या बापाला आडव्या गेल्या सांगितलं, बाबा ओ बाबा, अगोदर माझा निपात करा, अगोदर माझी वाट लावा आणि नंतर माझ्या कुटुंबाची वाट धरा. याच वाघिणीच्या पोटी छत्रपती शिवाजी महाराज जन्माला. म्हणून त्या मातेसाठी एक म्हटलं जातं, धन्य धन्य तुला शिवरायाची जिजाई, आज पूजी तो महाराज
स्वराज्य माझ्या राजांनी, राजांची जयंती झाली, शिवजयंती जर जवळ आली तर या भारतातली पोरं म्हणतात राजा राजा परत जन्माला या, या महाराष्ट्रात तुमची गरज आहे राजा राजा परत जन्माला या. कशाला जन्माला यायचं राजा, तुम्ही खाण्याला पुढे गोळा करायला. माझ्या बोलण्याला तुम्हाला 100% राग येणारे आला तरी येऊ द्या, मला काही फरक पडणार नाही. पण मला वाटतं कुठेतरी या गोष्टीचा ऐकवला पाहिजे. कसं घडवले माझ्या राजाने हे स्वराज्य, दारू पिऊन मावा करून नाही. आज काय करतात भारतातले तरुण बांधव, मला फार आनंद वाटलाय. या ठिकाणी हा कीर्तन सोहळा, कीर्तनाचे कार्यक्रम आपण या ठिकाणी आयोजित केले. मला आनंद याचा नाही, माझं कीर्तन ठेवलं आनंद याचा नाही, पण तुम्ही शिवजन्मोत्सव सोहळ्यात कीर्तन ठेवलंय आनंद या गोष्टी. आणि कुठेतरी ही जो परंपरा तुमची बहीण म्हणून तुम्हाला सांगेल, जोपर्यंत आपल्या शरीरात प्राण आहे ना, श्वास आहे ना, तोपर्यंत हीच परंपरा चालवत राहा. कारण हेच संस्कार माझ्या राजांनाही आवडतात. आज काय करतात भारतामध्ये तरुण पोरं, राजांची जयंती आली की छावा म्हणतात, छावा. आणि यांच्या तोंडात असतो राजांची जयंती आली की डीजे लावणार, दारू पिणार, डीजे समोर नाचणार, नको नको ते गाणी वाजवणार. तुम्हाला सांगू, माझे छत्रपती शिवाजी महाराजांनी बाया नाचवल्या नाही, बाया वाचवल्या. माझा राजा बाया नाचवणारा होता, बाया वाचवणारा होता. सांगू दादा, रात्री 12च्या नंतर ती डोळ्याला दिसणारी प्रत्येक स्त्री छत्रपती शिवाजी महाराजांनी आई समान, बहिणी समान मानून सुखरूप तिच्या घरी तिला पोहोच केलं. माझी विनंती असेल भारताच्या प्रत्येक तरुणाला येणारा काळ जो आहे, आज आपल्याला बलात्काराची प्रकरणं पाहायला भेटतात. मी तुम्हाला विनंती करेन दादा, रात्री 12च्या नंतर तुमच्याही डोळ्याला जर एखादी स्त्री दिसत असेल ना, आई समान, बहिणी समान तिला माना, तिचा सन्मान करा आणि तिला सुखरूप तिच्या घरी पोहोच करा. खऱ्या अर्थाने हीच आपली शिवजयंती साजरी. कारण माझ्या राजांनी हे स्वराज्य घडवलं, असं तसं घडवलेलं नाही. कधीतरी त्यांच्या कष्टाचा विचार अनेक गीतकारांनी आपल्याला सांगितलं, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हे स्वराज्य घडवलंय कसं. शिवनेरीवर शिव जन्मला, शिवनेरीवर शिव जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती. Yeah.
कसं घडवलं राजांनी स्वराज्य, कसं उभं केलं राजांनी स्वराज्य. राजांनी सांगावं मुलार बाजी तानाजी कोंडाणा हवाय पुरंदर हवाय, सगळ्या मावळ्यांनी राजांच्या समोर यावं आणि सांगावं राजा राजोणा राज अंतोना राज किल्ला. पलीकडून आवाज आला राजा उठवायची उठवायची, मुघलांची सत्ता आता उठवायची राजा. पलीकडून आवाज आला राजा इथून पुढचा मरण फक्त तुमच्यासाठी. त्याच्या पलीकडून आवाज आला राजा इथून पुढचं जगणं फक्त तुमच्यासाठी. शेळी म्हणून जगणं मान्य नाही राजा. जीवन जगायचं तर वाघाचं जीवन जगायचं, नाहीतर जगण्याला अर्थ नाही राजा. 400 पुढे तयार झाली, 400 मावळे तयार झाली. पुणे जिल्हा आहे, पुणे जिल्ह्यामध्ये भोर तालुका आहे. त्या भोर तालुक्यामध्ये रायरेश्वराचं मंदिर आहे. 400 मावळे राजांच्या सोबत त्या रायरेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. सगळ्या मावळ्यांनी हातामध्ये बेलभंडारा घेतला आणि त्या रायरेश्वराला अर्पण केला आणि जगामध्ये पहिला आवाज घुमला, हर हर. तुम्ही पाकिस्तानात राहता असे हात वर करा, सगळे करा, 2 हात वरती करा लवकर. नाव जर घेतलं तर रक्त सळसळ पाहिजे माणसाचं. करा हात वरती. मी पुढं म्हणजे तुम्ही पाठीमागं म्हणायचं, मी हर हर म्हणा, तुम्ही महादेव म्हणायचं, जोरात म्हणायचं, हर 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 हर. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की जय. जिजाऊ जय जिजाऊ, भारत माता की. आता म्हटलं आपण शिवजन्मोत्सव 400 मावळे तयार झाली. एक मावळा गड आणत होता, गड जिंकत होता. 18 गड जातीचे मावळे राजांच्या सोबत हे स्वराज्य उभं करत होते. किती युक्तीनं, किती चातुर्यानं, किती शौर्यानं छत्रपती शिवाजी महाराजांनी गड किल्ले ताब्यात घेतले. दुश्मनांवरती कसा हल्ला केला, कसं युक्तीनं काम लढवलं. तर एक उदाहरण मी तुम्हाला सांगून जाईल. या महाराष्ट्रावरती अनेक एका मागून एक संकट येत होती आणि संकट येत असताना छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. अफजल खान मरत ना मरत लाखोची फौज या महाराष्ट्रावर चालून आली. आता या संकटाला सामोरे जाणार कोण, या संकटाचं निवारण करणार कोण, असा जर कोणी आवाज उठायला गेलं तर त्याचं तोंड दाबल्या जात होतं आणि गळ्यापासून छाटल्या जात होतं. एवढं मोठं संकट महाराष्ट्रावर चालून आलं. राजांची तर शक्ती संपली, राजा लढू शकत नाही. मग माझ्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी आई जगदंबेला, आई भवानी मातेला एक वंदना केली, एक प्रार्थना केली आणि मातेला सांगितलं, माते महाराष्ट्रावर मोठं संकट चालून आलंय. या संकटाला सामोरे जाण्यासाठी राजांच्या डोक्यामध्ये अशी एक युक्ती दे, अशी एक कल्पना दे, जेणेकरून राजा या संकटाला सामोरे जाते. प्रार्थना केल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यामध्ये अशी एक कल्पना आली, एक युक्ती आली आणि राजा गडावरून खाली आले. खाली आल्याबरोबर एका नारळ ठोकणाऱ्याच्या घरी राजा पोहोचले. राजांना म्हणले, एवढा आनंद झाला, राजा मी काय करू, राजा मी काय करू, प्राणाची आहुती देऊन तुमच्यासोबत लढण्यासाठी येऊ, राजा मी काय करू. राजांनी सांगितलं, बाबा आता तुमचं वय झालेलं आहे, लढण्याची गरज नाहीये, फक्त एक कल्पना तुम्हाला देणार आहे. ती कल्पना इतर कोणाला देऊ नका, म्हणजे आपलं काम झालं. सांगणार राजा कसलं संकट आलंय, सांगणार राजा कसल्या संकटात पडलाय, सांगणार राजा कसल्या संकटाला सामोरे जायचंय. काही मावळे होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आणि राजांनी सांगितलं, या संकटाला सामोरे जाण्यासाठी आपल्याला एकच काम करायचं, घोड्याला नाली ठोकताना उलट्या ठोकायच्या. बाबांनी सांगितलं, राजा माझ्याकडून दुसरं कोणतंही काम करून घ्या, पण हे काम माझ्याकडून होणार नाही, कारण घोड्याला जर नाल उलटी ठोक
घोडा वेगाने पळत नाही, घोडा वेगाने धावत नाही. राजा, मी घोड्याला मान उलटी ठोकू शकत नाही. पण राजांनी सांगितलं, सत्य पुढे शांतपणा चालणार नाही. नाईलाजाने प्रत्येक घोड्याला मान उलटी ठोकली. जे काही दुश्मन महाराष्ट्रावरती कब्जा करत होतं, महाराष्ट्रावर चालून आलं होतं, डोक्यात एकच कल्पना होती, अर्धा महाराष्ट्र आपल्या ताब्यात आलेला आहे, आता फक्त हा हिरवा रायवणावरती लावायचा, म्हणजे हे स्वराज्य आपल्या ताब्यात आलं. पण त्यांना माहिती नव्हतं आमचं भगवं वादळ येणार आहे. डोक्यात कल्पनाही नव्हती. झिमझिम पाऊस पडत होता. त्या पावसामध्ये छत्रपती शिवाजी महाराज लाखो मावळे घोड्यावर बसले. मावळ्यांना सांगितलं, हातामध्ये पेटलेल्या मशाली घ्या, संकटाला सामोरे जायचंय, संकटाचं निवारण करायचंय. प्रत्येक मावळा घोड्यावर बसला. छत्रपती शिवाजी महाराज पुढे चालतायत आणि राजांच्या मागे प्रत्येक मावळा घोड्यावरती बसून चाललाय. दुश्मनांच्या महालापर्यंत आले, दुश्मनांच्या महालामध्ये शिरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी झपझप वार चालू केली. कोणाची मुंडकी छाटली जाते, कोणाचे पाय छाटले जाते, कोणाचे हात छाटले जाते. लक्षात आलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी हल्ला केला आणि दुश्मनांनी ओरडायला सुरुवात केली. हुजूर शिवाजी हल्ला केला आणि पकडा त्या शिवाजीला, धरून आणा त्या शिवाजीला. चर्चा झाली. राजांच्या लक्षात आलं, आता पहाट झालेली, आता इथं थांबून उपयोग नाही. राजा निघून गेले गडावर आणि जे काही दुश्मन जागं झालं होतं, राजांच्या पाठीमागं पडत होतं. त्याच्यामधल्या एकानं विचार केला, बाबा छत्रपती शिवाजी महाराज तर निघून गेले, आता त्यांना शोधायचं कुठं, त्यांना पाहायचं कुठं. त्याच्यातला एक जण म्हटला, काळजी करण्याची, चिंता करण्याची गरज नाहीये. झिमझिम पाऊस चालू आहे आणि त्या पावसामध्ये ज्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराज गेले असतील ना, त्या दिशेने घोड्याच्या पावलाचे ठसे उमटलेले असतील, त्या दिशेने जा आणि राजांना पकडून घेऊन या. पुरुष म्हणतो, माझा मुद्दा इथं आहे. मला सांगा, राजा जर पूर्व दिशेला गेले असतील तर घोड्याच्या पावलाचे ठसे कोणत्या दिशेला उमटणार? खाली बसलेले पश्चिम दिशेला. त्याचं कारण, घोड्याला नाल उलटी ठोकली. किती युक्तीनं काम केलं राजाने. राजा पूर्व दिशेला गेले आणि जे काही दुश्मन होतं ते इकडे पश्चिम दिशेला गेलं, तिकडे तोंडाला फेसून पडलं. पण राजा काही सापडले. असा एकच राजा महाराष्ट्रामध्ये होऊन गेला, त्यांचं नाव म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्या राजासाठी म्हटलं जातं, एकच राजा, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव काय, राजांचा इतिहास जर पाहिला ना दादा, राजांचा इतिहास कधीतरी वाचा ना, तर जीवन माणसाला जगायचं कसं हे राजांच्या इतिहासातून आपल्याला कळतंय. राजा जीवन जगले, राजांनी स्वराज्य घडवलं, असं तसं आपल्यासारखं घडवलेलं नाहीये. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी आज आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं, आज आपल्याला स्वातंत्र्य प्राप्त झालं, छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे झालेलं आहे. हे कीर्तन करण्याचं स्वतंत्र, इथं बसण्याचं स्वतंत्र, इथेही भगवी पताका लावण्याचं स्वतंत्र फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे प्राप्त झालं. सांगू मी तुम्हाला, राजांनी स्वराज्य कसं घडवलं. आज भारतातला प्रत्येक तरुण म्हणतो, राजा तुम्ही जन्माला या महाराष्ट्राला तुमची गरज आहे राजा. पण एक ऐका ना दादा, 18
शिवाजी महाराजांच्या सोबत होते.